काय आता तू मला माहितीये ना, कुणाकुणाला माहितीये 27 जानेवारीला काय काय त्यांनाच जास्त माहिती असतं, आपल्याला माहिती ब्लॉक करतोय म्हणून तुला लक्षात आहे तारीख, नाही तर तुझी लग्नाची तारीखच लक्षात नसते. काय बोलतीये री? हे ब्लॉक विसरेल अरे विसरतात. लग्न होईपर्यंत ठीक आहे, लग्नानंतर विसरू बघू तू करेक्ट सांग. 17 जून. आयुष्यपत 17ला माझ्या आयुष्यात आला खतरा. सांगू का तू काल चिडली का होती माझ्यावर? नाही अजिबात नको मला काही सांगू नका. मला आवाज आला की टीव्ही लावला मोठा लगेच त्या रूम साठी. की हे प्लॅन्ड होतं हे. होते मी त्याला काय करू हा नाही नाही ते नाही तुझं नाही घेतलं ग की तू जाड झाली वगैरे असं काही नाही घेतलं ब्लॉग मध्ये. खरंच नाही घेतलं मम्मा. ओ हो रेडी. चल जय महाराष्ट्र पब्लिक ह्या टॅप कर का मी क्लिअर दिसत नसेल. हे बघ ह्याच्यात तुझ्याकडे ग्रीन ब्लाउज आहे का? केलं? 4% हे बघ ग्रीन. जय महाराष्ट्र पब्लिक. तो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता नवीन ब्लॉग हिरवा आहे. केला ना लगेच केला बघा लगेच नवीन ब्लॉग करतोय कारण आता घेतोय ब्लॉग्स. आम्ही जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना कुणाकुणाला माहिती आहे 27 जानेवारीला काय त्यांनी कमेंट करा. त्यांनाच माहिती असतं, काय त्यांनाच जास्त माहिती असतं, आपल्याला माहिती नसतं एवढं, माहिती का? दिसतोय क्लिअर मग? आणि तुझा पण आता ते ब्लॉक करतोय म्हणून तुला लक्षात आहे तारीख, नाही तर तुझी लग्नाची तारीखच लक्षात नसते. अरे तू येडी का मम्मा? काय बोलतीये री? हे ब्लॉक करतो म्हणून लक्षात आहे ना. काय नाही का बरं मी कसं काय माझ्या लग्नाची तारीख विसरेल? अरे विसरतात. लग्न होईपर्यंत ठीक आहे, लग्नानंतर विसरू नका. तू काय असं हसते तुझ्या काय संबंध नाही. माझ्या डेट बरोबर लक्ष असतात. नेहा आपल्या घरी फर्स्ट टाइम कधी आली ती माहिती का? तारीख माहिती का तुला? नाही ते मी सांगितलं. काही नाही काही नाही काही नाही काही नाही काही नाही मला माहिती होतं रे नेहा. मी सांगू का? हा सांग बघू तू करेक्ट सांग. 17 जून. आयुष्यपत. अरे तुला कसं काय लक्षात हवं एवढं? चतुर्थी होती. हा ना चतुर्थी होती. बापरे स्मार्टी. चतुर्थी होती, शुक्रवार काहीतरी होता असं. हा ना हा असंच शुक्रवारच होता. बापरे मम्मीला परफेक्ट लक्ष होती. मी फक्त थोडंसं तारखेमध्ये हे झालं होतं नाही तर मला लक्ष होतं की कधी आली होती मला हे माहिती होतं. जून महिन्यात आली होती. आप्पांच्या बर्थडे नंतर आपण बोललो होतो हे पण मला माहिती होतं. पण 17 जून हे चांगली तारीख होती. 17 तारीख चांगली होती. 17ला माझ्या आयुष्यात आला खतरा. आता तू डेंजर खतरा आहे. खतरा नावावर पण आणू नको म्हणून झालं. खतरा तू नावावर पण आणू नको. तू 17 तारीख इतकी छान आहे असं त्याला कर. खरंच 17 खतरा. 17 खतराच आहे. या खतऱ्याशी 2 वर्ष आले मी डील करतोय कळलं का? आणि किती शांत आहे डील करतोय. आम्ही भांडलो तरी का नाही यासोबत सांग बरं? हे असणार बघू ना कुठली दोन्ही पैकीतली मी. तर मम्मीला सांगू का तू काल चिडली का होती माझ्यावर? नाही अजिबात नको मला काही सांगू नका. मी विचारते मला आवाज आला की टीव्ही लावला मोठा लगेच. टीव्ही लावला ऐकलं मला बापरे. ऐकायचं, मला सांगू नका. मी विचारणार पण नाही. कालची भांडणं नाही सांगायची जाऊ दे. अरे एवढी मोठी अनुभव आहे 30 वर्षापूर्वी. 30 वर्षापूर्वी. मला ते तुझी पोरगी आता इकडे आली तरी इकडे बसली आत्म्यात जाऊन बसली घरी आली तरी. रूम साठी तेव्हा फक्त रूम मध्ये जाऊन लोळायचं असतं वाचण्यासाठी येते ती. जेव्हा मी विचारलं की 27ला काय कुणाला माहिती आहे अजिबात का? नाही. खरं सांगा कुणाला आठवलं होतं? खरं कमेंट करून सांगा. कुणाला लक्षात होतं की 27ला आता 2 वर्ष होतील आमच्या आवाज नको घालू. लग्नाला? तुझा घर. कुणाला खरं माहिती होतं? ज्यांना नाही माहिती होतं त्यांनी कमेंट नका करू. ज्यांना खरं माहिती होतं एकदम रिअली स्वतःशी ऑनेस्ट आणि खरं कमेंट करून सांगा की कुणाला माहिती होतं. आणि आमचा ॲक्च्युली दुसरा प्लॅन झाला होता 2nd अॅनिव्हर्सरीला जायचा बट तो झाला नाही. तेव्हा आम्ही एकदम बेस्ट ठिकाणी जाणार आहे आणि आता आम्ही सगळेजणच जाणार आहे. त्याची पण एक स्टोरी आता तुम्हाला सांगेल मी. ते कॉटन आहे ना. काय ते नाही सांगते तुझं लगेच चुक कॉटन आहे ना हे. तर तुझं त्याला काय नाही कर? सांगणार आहे मी. पहिलं ह्या तू प्लेटी कसं सगळं हे केलं ते काय नाही ह्या प्लेटी तयार. ही ऑफ व्हाईट आहे ना. आणि पण व्हाईटच आहे ना प्रकार. व्हाईट मध्येच आहे ना. मी असं काय ही व्हाईट आहे बघ. पूर्ण व्हाईट नाही घालायची आहे. आणि आपल्याला फक्त तिथं जाण्यापुरते घालायचे नंतर काय पण ठेवायचे नसायच्या. बघते मी ही किंवा ही.
फ्लाईट आहे आमची, ॲक्च्युली पहाटेची फ्लाईट आहे आता. सो लेट्स सी. पहाटे आहे मम्मा. ठीक आहे गाईस, तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता आज बरंच काय काय काम पण करायचंय, प्लस यांचं ते मकर संक्रांतीवालं पण मे बी मी टाकलं त्या ब्लॉगमध्ये टाकेल. तुम्ही चला. खाकरा फाफडा घेऊन आलोय मी. खाल्ला का खाकरा फाफडा? भारी. हे खाल्लं का तुम्ही? तर आता माझं आवरलं वगैरे आहे सगळं. नेहा पण गेली. चकुली आणि नेहा ॲक्च्युली बाहेर जाणं होतं, पण ती आता चकुली डायरेक्ट झोपूनच गेली. त्यामुळं मी आवरून चाललेलो आहे माझ्या जॉबला. माझ्या जॉबची वेळ झालेली आहे. मला ॲक्च्युली आत्ता 1-2 मीटिंग आहे ऑफिसला. तर पहिले मी ऑफिसला जाणार आहे, मग A7 आपल्या मेनला किंवा वुमनला जाईल. आज मी थोडं लेटच जाणार आहे शॉपवर, कारण आपली जी 25-26ची ऑफर चालू आहे, त्यामुळं खूपच गर्दी आहे. आणि मग खूप गर्दीत घुसता येत नाही, जाऊन तिथं बसता येत नाही, काय करता येत नाही. त्यामुळे थोडं लेट जाणार आहे, थोडीशी गर्दी कमी झाल्यावर. सो ठीक आहे, बाकी तुम्ही ब्लॉग बघत राहा. मस्त मस्त आता जातो ऑफिसवर. आता ॲक्च्युली मीटिंग आहे ही 12:00साठीची मीटिंग आहे माझी. आपण पुढे काय हात नका धडकशील. गाईज मी आलो आहे आता आपल्या लेडीजला आलो. थोडं कस्टमर्स चालू आहेत इथं. नेहा इथं बसली आहे. चकुली आली आहे बघा तिकडं बसली का. कपडे ढापायला आली आहे. नरू कसा लागतं काय रे नरू? काय काय नेहा कशी दमून गेली बघा ऑफरमुळं. चेहरा बघा बिचारीचा, डोळे लाल झाले बिचारीचे. आज जाम गर्दी होती. आज तर सॅटर्डे आहे, उद्या तर जास्त होईल अजून. संडेला खूप जास्त गर्दी होईल. बॉन्कर्स ब्लॉग चालू आहे माझा. काय म्हणणं आहे तुझं? ब्लॅक नाही घालायचं महादेवाच्या मंदिरात, ब्लॅक नाही घालायचं. आता मला कळली माझी मिस्टेक, समजलं. व्हाईट घे काहीतरी. हां एकच ड्रेस घे ना, किती घेणार तू? तिला घेऊन जा दुकानातून बाहेर लवकर. नेहाला हे मी त्याच ब्लॉग तेच बोललो होतो की हे प्लॅन्ड होतं. हे ती पण स्टोरी सांगतो मी गाईस तुम्हाला नंतर. हे काय विषय झालाय नीट सांगतो कसं झालं ते. हां 100% बोला तो बोला. बघा इतके भारी भारी ड्रेस असतात A7 मध्ये. तुम्ही लवकर व्हिजिट करा ज्यांनी नाही केलं अजून. हे झालं, हे घेतलं, आता नाही मिळणार. काय आमच्याकडे सारखे बांधतात अंकिताजी, समजलं का? पडतो रे बाई, कळलं का? मी तर बोलायचं काही तर घेणारच नाही असं. किती वेळ लागणार आहे आपल्याला आता? अंघोळीला ते बोलायला कंटाळा. तोंड बघ, मला काय तिळगुळ बनवून बसवलंय, पण छान दिसतंय. ताट हळदी कुंकू आणलंय. हो स्लो नाही आहे आपण. अजून किती वेळ झाला? 7 मिनिट. पण वाजले किती? 5:30 तर वाजले. सनसेट व्हायला एक नंबर. सेट वगैरे अजून शूटचं लोकेशन होत नाही. पण सनसेट व्हायला आलाय. ते पाण्यात गेलेलं नाही घेतलं. हा ना, ते घ्यायला पाहिजे होतं ऍक्च्युली. ते पाण्यात गेलंय पूर्ण मंदिर. जे आम्ही लोकेशन ठरवलं होतं ना, ते पूर्ण पाण्यात गेलंय. व्लॉग माझा व्लॉग नाही, आदित्यचा व्लॉग. पण माझं घ्यायला पाहिजे तू ऍक्च्युली. येस मॅम, चला. काय म्हणता वहिनी?
काय आता तू चालू केलं यार, मी किती बोलत आहे. काउंट देता ना. 3, 2. Okay, ready? 3, 2, 1, start. Walking. परत एकदा. मी पण त्याच्यासोबत जाते. 3, 2, 1, start. परत एकदा. फुल स्टंट चालू आहे, स्टंट. सरळ जायचं. किंवा मग आता जायचं? उद्या नाही करणार आहे हे सगळं. मला का साडी नेसायला लावली, मी बोलत होते ना. तिकडेच तर झालंच आपलं. आता काय मी आता या साडीमध्ये कुठे फिरता पण नाही आता मला. आमच्या दोघींचे काढतोस का हे थोडे लाईट्सच नाही येत, ब्लर आहे. गोइंग टू स्वामीनारायण मंदिर. अरे इकडे माझं जास्त इकडे लाईट पण दिले मला ब्लॉग पण चालू आहे ना. तुम्ही बोलता माझं काम नाही बोलत. म्हणजे इकडे पण ब्लॉग चालू इकडे पण ब्लॉग चालू आहे ना. ब्लॉग ब्लॉग आम्ही केलं होतं शूटसाठी डायरेक्ट कॅम्प बुक. आता झालं आमचं शूट. यस, आता चाललो आम्ही स्वामीनारायण टेम्पल. ओके कट. टू 1 स्टार्ट. आला का? आर्टिस्ट स्वतः स्ट्रगल कर. स्ट्रगल करताना. आता हे बॅकग्राऊंड आहे. हे घ्यायचं. 3, 2, 1 स्टार्ट. स्टार्टच होतं ते. हां, आधीपासून स्टार्ट. Oh.